मावशीकडे आलेलो आहे। हा तर हा आपण घेतलाय हलवा, हा एकदम बिग साईज आहे। बापरे, याला खाली का थोडासा वजन आहे ना। तर हा मी घेऊन आलो आहे, कुकर घेऊन आलो आहे। हे घेऊन आलोय, ह्याला काय म्हणतात, ह्याला म्हणतात चॉपर, फ्राय करण्यासाठी। आणि हे सगळ्यात मला खूप जास्त आवडलं। आणखी कशी कढई आहे। गुजरात सिरीज म्हणजे आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी जिथे गेलेलो ना, सगळं सिरीज संपलेले। 4 ब्लॉग आपण तिकडचे बनवलेले। 4ही ब्लॉगला सगळ्यात चांगला तुम्ही ना प्रतिसाद दिला ना, तर त्यासाठी थँक्यू सो मच, धन्यवाद सर्वांना। आणि अजून महाराष्ट्र बाकी आहे, तर महाराष्ट्रात आपल्याला सगळे एक्सप्लोर करतायत। माझे असे काहीतरी ड्रीम लोकेशन आहेत जिथे मला खूप जाण्याची इच्छा आहे आणि तिथे फार कोणी असं जास्त गेलं नाही। तर ते ब्लॉग सुद्धा आपण लवकरच बाहेर पडणार आहे करण्यासाठी। पण आता आपण आहोत घरी, आणि घरी येणार आहेत आपले 4 ते 5 मित्र आहेत। तर ते घरी जेवणासाठी येणार आहे आणि आज आमचा जेवणाचा बेत आहे। तर त्यासाठी मला जावं लागणार आहे पहिला फिश मार्केटला आणि फिश घेणार आहे। तर फिश घेणार तर आहे, पण माझ्या डोक्यात आहे हलवा घ्यायचा। पण हलवा एवढाच वगैरे घेणार, तर मी भला मोठा हलवा घेणार आहे त्यांच्यासाठी। आणि एक आहे व्हेजिटेरियन, तर त्याला काहीतरी व्हेज बनवावं लागेल। तर असं काही प्लॅन आहे। पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी काहीतरी माझी शॉपिंग दाखवतो, जी मी कालच खरेदी करून आणली आहे। तर हा मी घेऊन आलो आहे, कुकर घेऊन आलो आहे, कारण की आज आपण सर्व ह्यातच बनवणार आहे ना। आणि हे घेऊन आलोय, ह्याला काय म्हणतात, ह्याला म्हणतात चॉपर, फिश वगैरे फ्राय करण्यासाठी। हा याला पॅन बोला, कढई बोला, काही बोलू शकता। तर हा असा एक पॅन देखील आणलेला आहे। आणि हा हे सगळ्यात मला खूप जास्त आवडलं, कारण की मला खूप प्रॉब्लेम होतो, कारण की माझी खिडकी जी आहे ती वेस्ट साईडला आहे, तर त्यामुळे ना हवा भरपूर येते। तर त्यासाठी हे असं काही मला एक गोष्ट मिळाली, याला काय म्हणतात ते मला माहिती नाही। हे मस्त गॅस आपला जेव्हा फास्ट वगैरे करू शकतो, किंवा गॅसच्या हवा नाही लागली पाहिजे, तर त्यासाठी हे आहेत। इथे दोन्ही साईडला ठेवलं आणि याच्यावरती असं भांडं ठेवलं की म्हणजे गॅस विझणार देखील नाही किंवा स्प्रेड नाही होणार इकडे तिकडे। तर हे ऍक्च्युली माझ्या कामाचं आहे। तर आणखी कशी कढई आणली, और ही आहे अशी कढई। आमचे मित्र आहेत ना, ते मला बोलतात ना की जर तुला एखादा कुठलं गिफ्ट वगैरे द्यायचं असेल ना, तर अशी भांडी वगैरे द्यावी लागतील, कारण की भांडी भेंडी तू जास्त घेऊन येतो आणि मला आवडतं। ऍक्च्युली काय करावं मलाच लागतं ना, तर आवडणारच, मलाच आवडणार ते। तर असं काही अशा गोष्टी असतात जे मी रोजच्या रेग्युलर जेवण वगैरे बनवतो ना, तर तेव्हा काय काय गोष्टीचा मला प्रॉब्लेम होतो, तर ते प्रॉब्लेमचं सोल्युशन मी असं काढतो। काय काय गोष्टीमध्ये जळतं, नॉनस्टिक मला अजिबात आवडत नाही, कारण की त्याचे कलर्स वगैरे निघतात। तर हे असं सगळं भांडी आपण घेऊन आलेलो आहे आणि आज करणार, त्याचंच उद्घाटन करणार आणि ह्यातच सगळं आपण बनवणार आहे। तर आता आपण काय करूया, पहिला जाऊया मच्छी मार्केटला, कारण की ते लोक आता ऑन द वे। मच्छी मार्केटला जाऊन मच्छी घेऊन आणि बाकीचं सामान घेऊन ये। तर फायनली फ्रेंड्स, आपण आपल्या मावशीकडे आलेलो आहे। कुठला मावशी दाखव आपला हलवा। हा हलवा घेतलाय आपण आता मावशीकडून। 15 जण ना। हा एवढा मोठा आम्ही हलवा घेतलाय। तर तुम्ही साईज बघतील ना, बापरे, मला 2 हाताने उचलावा लागतोय। 3 किलोचा हलवा घेतलाय। आणि आमच्या रेग्युलर मावशी, मी कुठेच जात नाही, याच मावशीकडे येतो जेव्हा कोल्ड दिला, आणि वर्षातून एकदाच येतो। खूप मोठा आहे ना, बापरे, याला खाली का थोडासा वजन आहे ना। सही आहे। आता आपण हा कट करून घेऊया, मस्त आहे। तर हा आपण घेतलाय हलवा, हा एकदम बिग साईज आहे। बऱ्याच दिवसांनी आपल्या कुकिंगचा पण व्हिडिओ आला नाही, तर तो ब्लॉग बनवूया मस्त। घरी पाहुणे पण आलेत आपले मित्रमंडळी, तर त्यांच्यासाठी स्पेशली आपण हा हलवा घेतलाय। तर हा आपल्याला घरी तर कापता येणार, मी विचार केलेला घरी कापू, पण मला जमणार नाहीये, मावशीकडनंच कापून घेतो। त्याचे फ्राय पण बनवूया आणि रस्सा पण बनवूया। खूप जड आहे रे, 3 किलोचा आहे। तर बाबा हे मला नाही जमणार कापायला घरी। चला मस्तपैकी आपला हलवा कापायला घेतलेला आहे मावशीने।
हा किती तर 5 लिटर तर 5 लिटर असं आहे. आपण भला मोठा आहे लावायचं. हा 5 लिटर आहे, मागे लिहिलेलं आहे 5 लिटर. चला सॉरी, आज इकडे जरा पसारा दिसतोय कारण की सगळी जेवणाची गडबड चालू आहे. कारण की एक पदार्थ नाही बनवायचा तर आपल्याला बरेच पदार्थ बनवायचे. त्यासाठी इथे मस्त मिलिंदसाठी मी इथे ही बनवतो आहे आपली फेवरेट बिरड्याची भाजी बनवते. कारण की तो एकटाच व्हेज खाणार आहे आणि आम्ही बाकी सगळ्यांनी नॉन व्हेज खाणार आहेत, आम्ही सगळे बाकीचे. आणि इथे मी भात वगैरे लावतोय. ही आपली नवीन कढाई आहे आणि इथे पण असा थोडा पसारा आहे. चला ह्याचा बघूया कसा वापर होतोय तो. अच्छा, इथे हे ठेवूया. आता आपण गॅसवरचं हे काढूया आणि त्याच्या जागी आपण हे ठेवूया. अरे वा, मेजरमेंट मध्ये बसलं बरोबर. इकडे आपला मस्तपैकी जी आपण नवीन गोष्ट आणलेली ना की गॅसला हवा लागू नये म्हणून, तर ती ठेवली आहे आणि मस्त बरोबर बसली. आणि आता आपण ठेवूया आपला हा तांदळाचा डबा ठेवूया, काय म्हणतात ती कढई ठेवूया. आणि इथून हवा भरपूर येते ना, तर त्यामुळे काय होतं की गॅस ना माझा नेहमी विजला जातो. कारण की ही साईड आहे वेस्ट साईड आहे, तर इथून हवा खूप येते. तर म्हणून मला बघा, तुम्ही हे पण बघतील ना, म्हणून त्यासाठीच हे मी लावलेलं आहे. तर आता कसं हवा बिवा येणार नाही आणि मी खिडकी देखील ओपन ठेवू शकतो, म्हणून माझ्या खिडक्या बंद असतात नेहमी. चला, इथे भात होतोय आपला आणि इथे आपला बिरड्याची भाजी ही ऑलमोस्ट झालेली आहे. हे बघ, हे स्पेशल आहे, हे स्पेशल आहे. कुछ तो स्पेशल खुल रहा है. 1 2 3. ओ माय गॉड, ये लगता है रावस ना. हलवा 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 अजून बाकी आहे. रुको जरा, उसको जरा आमच्यातून कोल्डोंगरीवरून कोल्ड डोंगरी से लाया. वही वर्षों काही माल है. आज बऱ्याच महिन्यांनी काय बऱ्याच टायमानी खातो रे. ओ क्या बात है. ये क्या है. हे रस्सा लागते पण हलवाच आहे. हलवाच है. हा एवढा मोठा हलवा होता 3 किलोचा. ओ माय गॉड, 3 किलोचा. हा, तर तो आणला आपण रश्श्यासाठी आणि फ्रायसाठी. आणि इथे आहेत हे बोंबिल, बॉम्बे डाक. तू खातो ना फिश वगैरे. यस यस, फिश तो खाते हैं. बाकी मिलिंद के लिए बिरड़े, इसका भाजी है स्पेशल, बिरड्याची भाजी.
संपतच नाहीये. ही आहे गाभोळी. हे आम्ही म्हणजे याचा रस्सा बनवणार आहे. तर त्यासाठी आपण चिंच घेतोय, कारण की चिंचेनी मासे खायला मजा येते. ओके. तर इथे ही चिंच घेतोय मी. ही पण गावठी चिंच आहे. आणि पहिली गोष्ट, हे जे काही पदार्थ बनतो हे आपण आपल्या अंदाजाने बनवतोय. आता हे काय करूया आपण, ही चिंच ना मी भिजत ठेवतो. ही भिजत ठेवतो म्हणजे काय, ह्याचं काम नंतर होईल आपलं. मस्तपैकी रस्स्याला पण उकळी आलेली आहे. आणि मी काही मॅरिनेट वगैरे करत बसलो नाही, कारण की ना भरपूर जागा जेवण बनवतोय मी एका साईडला. आणि हे आता आपल्या हलवे मस्त स्वच्छ करून घेतला. आणि बघतील ना असे गुलाबी आहेत, असे गुलाबी एकदम फ्रेश आहे. तर आता हे सोडतो मी मस्तपैकी ह्या रश्श्यामध्ये सोडतो. ह्याच्यामध्ये मी चिंच वगैरे टाकलेलं आहे. तुम्ही मगाशी वाटण वगैरे बघितलं. तर इतकं काय आम्ही म्हणजे पर्टिक्युलर नाही बनवते, ठीक आहे. तर पर्टिक्युलर नाही बनवते, म्हणजे जसं जमते तसं बनवतोय. आहा, क्या लग रहा है. स्मेल पण मसाल्याचा इतका भारी येतोय ना, काय विचार नाही. ही 15 माणसं खातील आरामात. ही गाभोळी, ठीक आहे. हे एवढे आपण आहेत ना, ठेवून देऊया ना, म्हणजे आपल्याला बुधवारी वगैरे करता येईल. चला, मस्तपैकी आपलं सगळं आता तुम्ही मगाशी बघितलं. आपण मस्तपैकी रस्स्याची भाजी वगैरे झाली आहे, सगळं झालंय. रस्स्याची भाजी झाली आहे, आपल्या बेड्याची भाजी झाली आहे, राईस वगैरे सर्व झालेलं आहे. आता आली आहे फ्रायची वेळ, जे माझं खूप फेवरेट आहे. तर हे पीस बघा, हे पीस आहेत ना, तर आपण हे करणार आहे फ्राय. तर फ्राय करण्यासाठी आपण काय केलं, चिंच भिजवून घेतले. इथे चिंचेचं आपण पाणी टाकणार आहे. आणि नंतर इथे घेतलं मी लाल मसाला घेतला. इथे हळद आहे, इथे आहे आल्याची पेस्ट आहे, इथे आहे मीठ, आणि इथे आहे रवा. आपण रव्याने फ्राय करणार आहे. आणि थोडंसं तांदळाचं पीठ देखील आपण टाकूया, कारण की मस्त आता क्रिस्पी होईल ना. हे चिंचेचं जे कोळ आहे ना, ते असं याच्यावरती टाकून देतो, माशाच्या वरती, म्हणजे असा आंबटपणा पण आला पाहिजे ना त्यासाठी. हे असं आपण टाकूया. आणि थोडंसं ह्यात पण टाकूया, पण पहिला सर्व आहे ना मिक्स करून घेऊया. म्हणजे सगळीकडे असं मुरलं पाहिजे. बाबा, थोडंसं तेल पण घेतलेलं आहे. जास्त काही नाही टाकलंय, फक्त काही ज्या बेसिक असं मसाले तेच टाकलंय. आता काय करायचं आपल्याला, बाकीच्या आपली जी फिश आहे त्याला आपण लावून घ्यायचंय चांगला, म्हणजे सगळीकडे तुम्हाला मसाला लागला पाहिजे. आता हा हलव्याचा पीस आहे, हा एकदम काजू कट मध्ये आहे. आता ह्याला पण मस्तपैकी असं ह्याला असा मसाला चांगल्या ठिकाणी लावून घेऊया. मित्रांसाठी बनवणार आहे ना, मग ते स्पेशल झालंच पाहिजे ना. सगळीकडे मस्तपैकी मसाले लावून झालेले आहेत. आता करायचे आपल्याला फ्राय. चला, मस्तपैकी मित्रांनो, इथे बघा सगळं काही आपण मसाले लावून घेतलेले आहेत. आणि एकदम मस्तपैकी सगळे मसाले ना मस्तपैकी फिशला एकदम मुरलेले आहेत. आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे ही आपण ना करतोय आपल्या आज या नवीन पॅनचं उद्घाटन करतोय. तर आता आपण फ्राय करायला घेऊया, आपले हलवा फ्राय करायला घेऊया. चला, आता आपल्याला काय करायचंय, हे मॅरिनेट झालेलं आहे, पण आपण याला करणार आहे रवा फ्राय करणार आहे आपण याला. तर आपण हे पीस घ्यायचे आणि असे इकडे हा रवा आहे, या रव्यात असे टाकायचे. ऍक्च्युली तांदळाचं पीठ घरी नाहीये, त्यामुळे मी
तांदळाचं पीठ नाही लावते, रवाच लावतोय. तांदळाच्या पिठात असताना तर अजून मजा आली असती, पण बघूया आपण. मस्त की कढईचं उद्घाटन करूया. हा हा, आवाज कसला भारी येतोय. चांगले होते रे बाबा, एवढ्या मेहनतीने बनवले. हो हो, कलर भारी वाटतात. वाजले आहेत 3:45 आणि तुम्हाला माहिती आहे जे जेवण बनवतात त्यांना तुम्हाला माहिती आहे की जेवण बनवायला किती वेळ लागतो. पण आज आमच्याकडे कसे पदार्थ भरपूर होते ना, तर त्यासाठी जेवण कसं लेट झालं. पण जेवण कोणासाठी आहे तर खास आपल्या मित्रांसाठी आहे. आणि जर त्यांना जर चांगलं नाही दिलं तर मग कसं काय. तर जेवण सगळं झालेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवतो आता जेवण कसं झालंय आणि काय काय बनवलं आहे ते. अजून आपला एक मेन पदार्थ आहे तो तुम्हाला सगळ्यात लास्टला दाखवतो. पहिला तर मित्रांनो इथे आपण ही बनवली आहे फिश करी, जी एकदम मला भारी दिसते कारण की एकदम ताजी आहे. दुसरी आहे इथे, दुसरं काय इथे आपण बनवलेला आहे हा भात बनवलेला आहे. आणि इथे आहेत टॅन्टडॅन, इथे आहेत या भाकऱ्या. तर या भाकऱ्यांसाठी मी स्पेशल थँक्यू सो मच बोलतो वहिनींना, कारण की ह्या दत्तात्रयांनी घरी त्यांच्या वाईफला सांगितलेलं आणि वहिनींनी सकाळी बिचाऱ्यांनी उठून ह्या भाकऱ्या बनवलेल्या. तर दत्तात्रय थँक्यू सो मच सांग वहिनींना. थँक्यू. आणि इथे आहे ही बिरड्याची भाजी जी आम्ही मिलिंद खोत साहेबांसाठी बनवली आहे स्पेशल. आणि इथे आहे आपलं सलाड आहे इथे. तर आता आपण जाऊया मेन पदार्थाकडे. चला, इथे आमचे मस्तपैकी इतके हलवे फ्राय झालेले आहेत. इथे हे बाकी आहेत आणि हे बाकी आहेत आणि इथे हे तळतोय, फ्राय होतात. ते दत्तात्रयला दिले जरा फ्राय करायला, मी बाकीचं काम करून घेतो तिथपर्यंत. चला, मस्त झालंय, बघून जरा छान वाटते. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं असेल ते. चला, फायनल डिश आपली रेडी झालेली आहे. इकडे बऱ्यापैकी सगळे आपले हलवे फ्राय झालेले आहेत. आता थोडंसं गार्निश करूया याला आणि जेवायला घेऊया. इथे मगाशी आपल्या सोबत होते दत्तात्रय. दत्तात्रय मजा आली मार्केटमध्ये? मस्त मस्त मजा आली. आणि तो हलवा जो होता ना खूप छान भेटला आम्हाला, एकदम ताजा ताजा आहे ना. आणि 300-350 किलो वजनाचा. 3 किलो, बापरे. 3 किलो वजनाचा आहे. 3 किलो वजनाचा आहे. एकदम फ्रेश होता तो. कापला तेव्हा एकदम मस्त वाटत. मस्त वाटत. जेवताना बघूया मजा येईल. हा, इथे आपला गणेश आलेला आहे. गणेश, मजा येईल हलवा खायला. इथे आहेत आपले युट्यूबर मिलिंद हटके, जरा हटके. माझ्यासाठी खास व्हेज बनवलेलं आहे, व्हेज बेत. आणि मी सांगितलं होतं रवीला की सुरणाची वगैरे कर माझ्यासाठी वगैरे, म्हणजे मी तेच खाणार तर मला सुरणाची. पण रवीने माझ्यासाठी खास, मला आवडते ती भाजी, त्याला वाटलं मनापासून आणि बिरड्याची भाजी बनवतोय रवी. मस्त मिळाली ना तिकडे, ताजी मिळाली. आणि इथे जर असा पसारा चालू आहे. हे चॉपरचं पण उद्घाटन झालंय, ते मस्त चॉपरने कटिंग वगैरे झाली. आता आपल्या ह्या बाकीच्या गोष्टींचं येणार आहे कामामध्ये उपयोग. तरी सगळी कटिंग वगैरे झालेली आहे. आता आपण काय करूया, पुढची तयारी करायला घेऊया. तर हा रवीसाठी एक मस्त असा आयथिंक ऑप्टिक्सचा कप आहे, कारण त्याला चहा प्यायला खूप आवडतो. तो सारखा चहा पित असतो, तर सारखी माझी आठवण काढावी म्हणून हा कप.
आणि माझ्या दुकानातला हा स्पेशल गॉगल आज रवीसाठी आहे. गॉगल किती गॉगल झाले ना, गॉगलच गॉगल. पण हा काचेचा आहे ना, हा काचेचा पोला. म्हणजे हा मी ओकेजनली युज करेन, म्हणजे नाहीतर मग तुला माहितीये मी एकदम नाही, हा काचेचा पाडतो वगैरे. हा खूप होणार आहे याच्यातून. येस, थँक्यू सो मच तू मला गिफ्ट आणलं त्याबद्दल. हे सॉरी, तुम्ही घेतील ना तुमचं वाढून घ्या, मी तिथपर्यंत किचन आवडतो. हा जेवायला येतो ते पहिला नाही पाटा. अरे ते हाय तिथपर्यंत तिथं घेतो. पहिले जेवायला ये, नंतर दत्तात्रय घाम फुटला का? काय दिसतोय. 2 hours later. चला 6 वाजले, 4 वाजता आम्ही जेवायला केलेली सुरुवात. तर पहिली गोष्ट तर आपल्याला लेट झाला जेवायला, तर त्यासाठी सॉरी. आणि जेवण कसं झालं ते पहिलं सांगा. हे 12 वाजता आले ना तुम्ही, 12 साडे 11 वाजता आले. दत्ता पण सकाळपासून होता. दत्ता पण मध्ये मध्ये फ्राय करायला मला हेल्प करत होता. दत्ता कसं वाटलं मस्त मस्त छान झालं. आजचा दिवस? कसा गेला आपला? एकदम मस्त मजेत गेला. कारण मित्र नंतर आले, पण नंतर येऊन पण त्यांनी खूप सारी मजा केली. खूप छान वाटलं. एक दिवस मित्रांसाठी असं मजा आली. मिलिंद? मला खरंच, कारण रविवार माझ्या घरी तर नॉनव्हेज असतेच आणि मी व्हेज खातो. तर आज रवीला माझ्यासाठी व्हेज बनवायचं. नाही असं काय नाही. तर खरंच चांगलं बनवलं ती भाजी. रवी एक नंबर. सतीश? खूप सुंदर असा दिवस गेला मित्रांबरोबर. खास कर रवी, मिलिंद, गणेश आणि दत्तात्रय. एक खास म्हणजे एक मनाचा जो हप्त्याभराचा टेन्शन असतो, जो भार असतो तो कमी झाला. आणि रवीने जे अप्रतिम जेवण बनवलेलं आणि त्याची सरप्राईज फिश होता आणि हलवा, अप्रतिम जेवण बनवत होतो. छान. गणेश? नो वर्ड्स. मजा आली ना? मला वाटलं नव्हतं रे तो 3 किलोचा हलवा म्हणजे एवढा म्हणजे संपेल तो. 15 पीस बोलले, आता 3-4 पीस राहिलेले आहेत ते, पण एवढे संपले ते. हा बोललेला की मी खातो 4-5 पीस, पण हा मध्ये ह्यानी सोडला मध्ये. मला वाटलं खाशील तू, पण कमी खाल्लंस तू, पण मजा आली. संपवलं आम्ही ते. हा संपवलं. फक्त काय आपल्याला ती मेन जी आहे ते रस्सा करते नंतर आतून आहे. मला पण मजा आली. रस्सा वगैरे संध्याकाळी. हा ते संध्याकाळी संबंध आहे. तर मला पण मजा आली. सगळे तुम्ही आला, मस्त झाले. ठीक आहे. आणि मग आता आपण नेक्स्ट काय कुठे? आता तू ये गावी करू. गावी गावी करायचा प्लॅन आहे. नक्की ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया.